तशी मजा नाही आली रे पार्टीला. पहिल्यासारखी पार्टी नव्हती रे आता. काल रात्री मला असं वाटलं याला क्रिकेट खेळायला गेलो असतो बरं आधी. पण आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. का? इलेक्शन येते ना आता. भेंडी इलेक्शन म्हणजे फुल मजा ना. फुल कोणाला सपोर्ट करतो? सपोर्ट रिपोर्ट काय नाही रे. जो आपल्या 1000 रुपये देईन त्याला आपण सपोर्ट करायचा. हा नाही, मागच्या इलेक्शनला भेंडी 500 मध्ये गंडवला रे आपल्याला. आता 500 विषय काय नाही. जो 1000 रुपये देईल त्याला आपण वोट द्यायचं. हा, जो 1000 देईल त्यालाच मत, नाही तर मतदानच करणार नाही बाई. नाही करायचं. काय करायचं? 1000 रुपये फक्त? अरे फक्त 1000 रुपये आणि दारू एवढीच किंमत तुमची? कोण तुम्ही? अरे मी कोणी पण असू दे, पण फक्त 1000 रुपये किंमत तुमची. तुम्ही 1000 रुपयामध्ये 2 दिवस मजा करणार आणि ते 5 वर्ष. अरे उद्याचे भविष्य तुम्ही जरा लाज वाटू द्या. त्यांना ओळखलंच का? तुम्ही नाही ओळखलं? मी ओळखलं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. हे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो ना, मग कधी विचार केलेत? अरे त्या छत्रपती शिवाजी महाराज पैशावारी विकले गेले असते तर आज महाराष्ट्रावर मोगलांचं राज्य असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब विकले गेले असते तर आज सर्वश्रेष्ठ संविधान आणि एक व्यक्ती एक मत हा अधिकार कोणाला मिळालाच नसता. ज्या महापुरुषांना तुम्ही गाडीवर, भिंतीवर आणि कपाळावर ठेवता ना, त्यांना तुमच्या विचारात पण ठेवा. विचार बदला, देश बदलेल. आणि बाबासाहेब म्हणाले होते, मताचा अधिकार हा तुमच्या मुक्तीचे साधन आहे. आणि तुमच्या मुक्तीचे साधन जर तुम्ही पैशावर विकत असाल तर तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही आणि मूर्ख तुम्हीच. म्हणून बाळांनो, स्वतःचे अधिकार विकू नका आणि विकून देऊ नका. योग्य त्या माणसाला मत द्या, योग्य त्या माणसाला साथ द्या. स्वतंत्रता मिळवणे जेवढेच महत्वाचे असते तेवढेच महत्वाचे स्वतंत्र टिकवणेही असते, हे लक्षात ठेवा.